कधी कधी आयुष्य स्टोरी बनवतं आणि आपण फक्त प्रेक्षक होतो. तर आज काही असंच घडलं. अच्छा हमको सिखा रिया है. तर नमस्कार, माझं नाव आहे प्रज्वल आणि मिनी ब्लॉग डे 7 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी उठून गेलो झेरॉक्स काढायला, कारण आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलला. फ्रुटी पिऊन तर पहिले मन फ्रेश केलं, त्यानंतर गाडीची वाट बघत होतो, कारण दादा आपल्याला इथेच पिक करणार होता. त्यानंतर डोक्यात काही असा विचार आला की जी ही केळीची झाड आहेत त्यांची केळी कोण काढत असेल. जाऊ द्या, कोणी पण काढत असेल, आपल्याला काय, आपण आपल्या कामाकडे वळू. तर कपाळावरती एक पिंपल आलाय, दिसतोय का तुम्हाला? त्याला घालवलं पाहिजे. त्यानंतर बाहेरची दुनिया बघत बघत आम्ही लोक पोचलेलो. गाडी पार्किंगला लावून पहिले हॉस्पिटलमध्ये एंट्री करून जे काम होतं ते केलं आणि बाहेर पडलो. इथे तर डॉगेशबाईची गँग चाललेली. तिथून पुढे आलो तर लागलेली भूक, त्यामुळे गेलो नाश्ता घ्यायला. मेंदू वडा तर केवढा मोठा आहे. त्यानंतर बसलो गाडीत आणि निघालो घराकडं. त्यानंतर आम्ही करत होतो ट्रेनची रेस. त्यानंतर घरी येऊन स्कूटर नेली आपली बॅटरी चेंज करायला, कारण बॅटरी लय जुनी झालेली. तिथून रस्त्यावर बाहेर आल्यावर बघतोय तर नुसती चिकचिक चाललेली, कारण या 4 व्हीलरला पुन्हा डेंट गेलेला. तेवढ्यात आठवलं की आज तर क्रिकेटची मॅच होती. घरी आल्यावर बघितलं तर इंडिया तोपर्यंत मॅच जिंकलेली. वाव, नाईस. तर आजचा हा दिवस हा असा गेला. तर आजचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंटमध्ये सांगून जा.